हॅलो स्टुडंट्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण मॅट्रिक्स काय असतो किंवा त्याचे काही एक्झाम्पल्स बघितले होते. त्याची डेफिनेशन काय की टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये आपण अरेंज करतो एलिमेंट्स किंवा फंक्शन्स. ठीक आहे. नंतर काय म्हटलं होतं आपण, रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स ऑर फंक्शन इज कॉल्ड ॲज अ मॅट्रिक्स. ठीक आहे. आणि तो काय करतो की आपलं कॅल्क्युलेशनचं जे काम आहे ते सोपं करायचं काम हा मॅट्रिक्स करत असतो. ठीक आहे. त्याचे काही एक्झाम्पल बघितले होते आपण. आता या लेक्चरमध्ये आपण त्या मॅट्रिक्सचे टाईप्स कुठले कुठले असतात हे स्टडी करणार आहोत. ठीक आहे. तर मी हेडिंग देते, टाईप्स ऑफ मॅट्रायसिस. टाईप्स ऑफ मॅट्रायसिस. ओके. तर बघा, पहिला जो काही टाईप आहे मॅट्रिक्सचा, फर्स्ट टाईप इज कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की कॉलम काय असतो मॅट्रिक्समध्ये. कॉलम इज अ व्हर्टिकल अरेंजमेंट ऑफ एलिमेंट. जर एखाद्या मॅट्रिक्समध्ये फक्त एक कॉलमच असेल, ए बी सी, एक कॉलम, आणि रो किती पण नंबर ऑफ रो असू शकतात. याची ऑर्डर काय, 1 2 3, 3/1, एकच कॉलम आहे. या फॉर्ममध्ये जर तुम्हाला एलिमेंट रिप्रेझेंट केलेले दिसले कुठे, तर तो तुमचा कॉलम मॅट्रिक्स असणार आहे. कॉलम मॅट्रिक्समध्ये काय असतो, फक्त कॉलम असतो. म्हणजे काय, वन कॉलम अँड वन ऑर मेनी रोज. ठीक आहे. हां, असं पण लिहू शकतो ना आपण. वन ऑर मेनी का म्हटलं मी, याला मी असं पण लिहू शकते, ए 1x1, एक रो एक कॉलम. इट इज ऑल्सो युअर कॉलम मॅट्रिक्स. ठीक आहे. सेकंड जो काही टाईप आहे याचा, तो आहे रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स याच्यामध्ये काय असेल, वन रो अँड वन ऑर मेनी कॉलम्स. है ना. रिप्रेझेंट कसं करणार याला, 1 2 3 फॉर एक्झाम्पल. किती रो आहे, एक रो. किती कॉलम आहे, 1 2 अँड 3, 3 कॉलम. किती ऑर्डर याची, 1x1/3 ही याची ऑर्डर आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, एक रो आणि एकापेक्षा जास्त कॉलम्स. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे हा थर्डवाला, स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय असणार आहे तुम्हाला, इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम. इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. सारखेच रोज आणि कॉलम असतील. फॉर एक्झाम्पल असा मॅट्रिक्स असेल माझा, ए बी सी डी, 2 रो 2 कॉलम, 2x2 याची ऑर्डर. ठीक आहे. हे झालं तुमचं ए इक्वल्स टू, याला मी म्हटलं काहीतरी, याला पण नाव देते ए. दिस इज ऑल्सो युअर ए. हे एक रिप्रेझेंट केलं आहे, कॉलम रो रिप्रेझेंट केलं आहे. ठीक आहे. 2x2चा असेल. बी माझ्याकडे काहीतरी मॅट्रिक्स आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9. तर हा 3x3चा मॅट्रिक्स आहे. इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम ह्याच्यामध्ये असतात. या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, फोर्थ टाईप जो काय आहे मॅट्रिक्सचा, फोर्थ टाईप, डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स. ठीक आहे. याच्यामध्ये काय असेल तुम्हाला, डायगोनल एंट्रीज, दॅट मीन्स ए आय म्हणूयात. ठीक आहे. डायगोनल एंट्रीज आर नॉन झिरो अँड नॉन डायगोनल एंट्रीज AIJ वेअर आय इज नॉट इक्वल्स टू जे. ह्या एंट्री काय असायला पाहिजे, तुमच्या 0 असायला पाहिजे. ठीक आहे. किंवा याला असं पण रिप्रेझेंट करू शकतो, AIJ इक्वल्स टू AIJ इज नॉट इक्वल्स टू 0 फॉर I इज इक्वल्स टू J अँड
कंडिशन काय असेल याच्यावर, अँड AIJ इक्वल्स टू 0 फॉर I नॉट इक्वल्स टू J. ही कंडिशनचं यूज करू शकतो आपण, है ना. याचं मिनिंग काय, जेव्हा डायगोनल इलेमेंट बघा, ह्याचं डायगोनल इलेमेंट म्हणजे इथले जे इलेमेंट असतील 1 1 2 2 3 3 ह्याची पोझिशन आहे ना, ही जी काही पोझिशनची इलेमेंट असतील ते नॉन झिरो असायला पाहिजे आणि बाकीचे राहिलेले सगळे इलेमेंट त्या मॅट्रिक्समध्ये हे काय असायला पाहिजे, तुमचे झिरो असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल बघा, इथे लिहिते A इज इक्वल्स टू 1, याची पोझिशन A11, ठीक आहे. इकडे 0 इथल्या पोझिशनला, इकडे पण 0, इथे सपोज 3. ही पोझिशन काय 2 2, ही पोझिशन 1 1. हा डायगोनल मॅट्रिक्स, हे जे नॉन डायगोनल एलिमेंट आहे ते इथे 0 आहेत, ठीक आहे. सेकंड एक एक्झाम्पल लिहिते मी, B इक्वल्स टू, सेकंड एक्झाम्पल, B इक्वल्स टू 1 0 0 0 2 0 0 0 3. बघा हे जे काही आहे ना, हे डायगोनल एलिमेंट्स आहेत, मेन डायगोनल म्हणतो आपण याला. हे जे काही आहे तुमचे डायगोनल एलिमेंट्स आहे नॉन झिरो आहे, बाकीचे जे सगळे इलेमेंट आहे ते झिरो आहे. असं जर मॅट्रिक्स असेल तर याला तुम्ही काय म्हणणार, डायगोनल मॅट्रिक्स. ओके. त्याच्यानंतर पुढचा जो मॅट्रिक्सचा टाईप आहे तो फिफ्थ टाईप, इट इज नेक्स्ट जो टाईप आहे तो स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स, ठीक आहे. आता स्केलर मॅट्रिक्स काय असतो, हा डायगोनल मॅट्रिक्सच असतो, ठीक आहे. म्हणजे तो याच फॉर्ममध्ये असेल, त्याचे बाकीचे एलिमेंट 0 आणि डायगोनल एंट्रीज आर नॉन ज़ीरो, है ना. ऐसा ही होगा स्केलर मैट्रिक्स. लेकिन क्या दिया क्या है हमें स्केलर मैट्रिक्स के अंदर, कि इसके जो है ना डायगोनल एलिमेंट वो सेम होनी चाहिए. डिफरेंस क्या है स्केलर मैट्रिक्स में एंड डायगोनल मैट्रिक्स में, कि डायगोनल मैट्रिक्स के जो एलिमेंट है मेन डायगोनल पे वो कुछ भी हो सकते हैं. यहाँ क्या है स्केलर मैट्रिक्स में, वो एलिमेंट सेम होने चाहिए. फॉर एग्जाम्पल देखो क्या कंडीशन है यहाँ, डायगोनल एलिमेंट्स शुड बी सेम. डायगोनल एलिमेंट्स मस्ट बी सेम, सेम होने चाहिए डायगोनल एलिमेंट, ये कंडीशन है ना. तो देखो एग्जाम्पल कैसे लिखेंगे. फॉर एग्जाम्पल मैं यहाँ एक एग्जाम्पल लिखती हूँ, A इक्वल्स टू, अभी डायगोनल एलिमेंट पता चल गया हमें, पहला एलिमेंट 2 2 एंट्री एंड 3 3 एंट्री, 3 क्रॉस 3 का अगर मैट्रिक्स है तो देखो मैंने यहाँ लिखा 3 0 0 0 3 0 0 0 3. दीज आर द डायगोनल एलिमेंट्स एंड ऑल आर सेम, है ना. ये सभी कैसे हैं, सेम है. तो ये क्या हुआ हमारा स्केलर मैट्रिक्स. स्केलर मैट्रिक्स 2 क्रॉस 2 का अगर एग्जाम्पल लिखा तो B इक्वल्स टू 1 1 0 0, है ना. ये भी स्केलर मैट्रिक्स है. और कैसे लिख सकते हैं, हाफ हाफ 0 0. मतलब सिर्फ क्या करना है, डायगोनल एलिमेंट्स सेम लिखने हैं, बाकी ये डायगोनल मैट्रिक्स का ही, डायगोनल मैट्रिक्स के अंदर आता है. मतलब ये डायगोनल मैट्रिक्स ही है, लेकिन इसमें क्या है कि डायगोनल एलिमेंट सेम होते हैं, इतना ही है बस. ओके. नेक्स्ट जो है हमारा आइडेंटिटी मैट्रिक्स, ये इम्पोर्टेंट है. आइडेंटिटी मैट्रिक्स, आइडेंटिटी मैट्रिक्स, ठीक है. तो आइडेंटिटी मैट्रिक्स की क्या डेफिनेशन है, देखो यहाँ एलिमेंट के ऊपर कंडीशन है. फिर से जैसे हमने ऊपर लिखी थी डायगोनल मैट्रिक्स के ऊपर, सेम यहाँ AIJ एलिमेंट है ना, तो उनके ऊपर क्या कंडीशन है, देखो इट इज़ AIJ इक्वल्स टू 1 इफ़ I एंड J आर सेम, I equals to J, and it is equals to 0 if I is not equals to J. मतलब क्या, आइडेंटिटी मैट्रिक्स इज अगेन डायगोनल मैट्रिक्स, इट इज़ स्केलर मैट्रिक्स. क्यों, देखो यहाँ ये जो है ना, ये आइडेंटिटी मैट्रिक्स है 2 क्रॉस 2 का, इसके ऑर्डर क्या है 2 by 2,
ठीक है। तो यहाँ क्या बताया, अगर आई एंड जे की वैल्यू सेम है तो इसकी एंट्री 1 होनी चाहिए, एंड आई एंड जे अगर सेम नहीं है तो 0 होनी चाहिए। देखो फॉर एग्जांपल यहाँ A11 A12 A21 A22 ये एक स्क्वायर मैट्रिक्स है। पहले तो ये स्क्वायर मैट्रिक्स होना चाहिए, सबसे बेसिक कंडीशन क्या है कि ये स्क्वायर मैट्रिक्स होना चाहिए, यानी इसके आई एंड जे सेम होने पर 1, आई एंड जे अनइक्वल होने पर 0। देखो यहाँ आई एंड जे सेम, सिमिलरली यहाँ आई एंड जे सेम, आई एंड जे नॉट इक्वल, आई एंड जे नॉट इक्वल, है ना। तो क्या होने चाहिए, ये एलिमेंट 1 होने चाहिए एंड ये एलिमेंट 0 होने चाहिए। तो एग्जाम्पल ए इक्वल्स टू क्या आएगा 1 0 0 एंड 1, ठीक है। सो दिस इज आइडेंटिटी मैट्रिक्स ऑफ ऑर्डर 2×2। सिमिलरली बी भी लिख सकती हूँ मैं अगेन 1 1 2 2 एंड 3 3 के एलिमेंट 1, बाकी के एलिमेंट 0, मतलब 1 0 0 0 1 0 0 0 1। ये क्या हुआ हमारा आइडेंटिटी मैट्रिक्स ऑफ ऑर्डर 3×3। क्या डेफिनेशन है, फिर से ध्यान में रखो, इट इज़ अ स्क्वायर मैट्रिक्स। ओके, स्क्वायर मैट्रिक्स होना चाहिए, मतलब नंबर ऑफ एलिमेंट सेम होनी चाहिए, सॉरी नंबर ऑफ एलिमेंट नहीं, नंबर ऑफ रोज एंड नंबर ऑफ कॉलम सेम होनी चाहिए। उसके बाद क्या, तुम्हारे डायगोनल एंट्रीज 1 होनी चाहिए, नॉन डायगोनल एंट्री 0 होनी चाहिए। ये स्केलर मैट्रिक्स ही है, कीप इन माइंड, ठीक है। लास्ट नल मैट्रिक्स एक टाइप है, ये बेसिक्स टाइप है, बेसिक मैट्राइसिस है। मैट्राइसिस की जो बेसिक टाइप है उसमें आता है, उसके आगे जाके बहुत सारे मैट्राइसिस है, जैसे सिमेट्रिक मैट्रिक्स, हर्मिशियन मैट्रिक्स, स्क्यू सिमेट्रिक एंड सो ऑन, बट वो हम बाद में डिस्कस करेंगे। अभी बेसिक चल रहा है तो बेसिक कौन से टाइप है मैट्रिक्स के वो ही डिस्कस करेंगे, ठीक है। तो लास्ट वाला एक मैट्रिक्स नल मैट्रिक्स, नल मैट्रिक्स या फिर इसे ज़ीरो मैट्रिक्स भी बोलते हैं, ज़ीरो मैट्रिक्स, ठीक है। सिंपल है, बहुत सिंपल है। इसमें क्या है, ऑल एलिमेंट्स आर 0, इसके सभी एलिमेंट कैसे होंगे 0। फॉर एग्जांपल इस क्या लिखेंगे, इसमें ऑल एलिमेंट्स आर 0, और एलिमेंट्स आर 0, सबके सब एलिमेंट क्या होने चाहिए 0, ठीक है। देखो ए इक्वल्स टू 0 0 0 0 0 0 0 0 0, नल मैट्रिक्स 3×3 का। बी 0 0 0 0 0 0, नल मैट्रिक्स 2×3 का। सी 0 0 0 0, null matrix of order 2×2. So these are some examples and ये था टाइप्स के अंदर इतने टाइप आते हैं। एक और कंसेप्ट है इक्वालिटी ऑफ मैट्राइसेस, वो डिस्कस करेंगे और इस लेक्चर को हम कंप्लीट करेंगे, ठीक है। तो क्या है इक्वालिटी ऑफ मैट्राइसेस, ठीक है। दो मैट्रिक्स को इक्वल कब बोलते हैं हम, ये इसके अंदर डिस्कस करना है, ठीक है। दो मैट्रिक्स कब इक्वल होंगे, तो यहाँ दो कंडीशन आती है इसके अंदर। पहली तो वो दोनों मैट्रिक्स सेम ऑर्डर के होने चाहिए, सेम ऑर्डर, एंड दूसरी कंडीशन क्या है, उनकी जो करस्पॉन्डिंग एंट्रीज होंगी वो सेम होनी चाहिए, करस्पॉन्डिंग एलिमेंट्स must be same। करस्पॉन्डिंग एलिमेंट सेम होनी चाहिए, ये आता है इक्वालिटी के अंदर। देखो इफ़ मेरे पास कोई मैट्रिक्स है x y z a b c, ये एक मेरे पास मैट्रिक्स है एंड बोला ये इक्वल है, किसके इक्वल, 1 2 3 4 5 6 के इक्वल। तो इसका मीनिंग क्या है, देखो इसकी ऑर्डर क्या है, इसकी 3×2 का है, ये भी कितनी ऑर्डर का है 3×2 का। पहली बात ऑर्डर तो सेम है, ठीक है। तो देखो एंड एलिमेंट भी इक्वल होनी चाहिए, करस्पॉन्डिंग एलिमेंट, मतलब x की वैल्यू 1 होनी चाहिए, y की वैल्यू 2 के इक्वल,
Z की वैल्यू 3 के इक्वल, A की वैल्यू 4 के इक्वल होनी चाहिए, B इज इक्वल्स टू 5 अँड C इज इक्वल्स टू 6. या अशा व्हॅल्यू तुमच्या यायला पाहिजे. तर आपण काय म्हणू त्या दोन मॅट्रिक्सला की ते मॅट्रायसेस कसे आहेत, इक्वल आहेत. ठीक आहे, ओके. एक एक्झाम्पल करूया आणि नंतर मग आपण थांबू. बघा एक्झाम्पल, इफ काय दिलं आहे तुम्हाला इथे, x+3 z+4 एक मॅट्रिक्स दिला आहे, 2y - 7 -6 a-1 आणि 0, नंतर b-3 -21 आणि 0. हा मॅट्रिक्स दिला आहे कोणाच्या इक्वल, विच इज इक्वल्स टू 0 6 3y - 2 -6 -3 2c + 2 2b + 4 -21 आणि 0 असं दिलं आहे. तुम्हाला विचारलं आहे की फाइंड क्वेश्चनमध्ये ABC X Y अँड Z हे तुम्हाला फाइंड करायला विचारले. दिलं आहे काय काय गिवन आहे, पहिली कंडिशन की हे दोन मॅट्रिक्स इक्वल आहे. ऑर्डर सेम आहे का, येस, इट इज ऑफ 3/3 अँड इट इज ऑल्सो 3/3च मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, तर काय करणार तुम्ही, इक्वल आहे म्हणजे करस्पॉन्डिंग डेफिनेशननुसार करस्पॉन्डिंग इलेमेंटसुद्धा तुमचे इक्वल झाले पाहिजे. म्हणजेच x+3ची व्हॅल्यू 0, याच्यावरून xची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला, x इज इक्वल्स टू इकडे प्लस इकडे आल्यावर 0 - 3 दॅट मीन्स -3 पहिली व्हॅल्यू तर इथेच मिळाली. z+4 इक्वल्स टू 6 आहे, तर याच्यावरून काय मिळेल, z इक्वल्स टू 6 - 4, सो दिस इम्प्लाइज z इक्वल्स टू 2. सेकंड व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. ठीक आहे, नंतर 2y - 7 इक्वल्स टू 3y - 2 आहे, इथली एंट्री आणि इथली एंट्री सेम. तर ह्याच्यावरून बघा वायच्या टर्म एका साईडला घ्या आणि कॉन्स्टंट टर्म एका साईडला घ्या, काय मिळेल, हा -2 इकडे जाऊन प्लस होईल, -7 + 2 इक्वल्स टू 3y - 2y, हा 3y ॲज इट इज इकडनं 2y मायनस होणार, तर काय होईल, दिस इम्प्लाइज -5 इक्वल्स टू y, दॅट इज y इक्वल्स टू -5 मिळाली वायची व्हॅल्यू. सिमिलरली आता इथे बघा -6 -6 हे काय गरज नाही आपल्याला, a-1 इक्वल्स टू -3 दिले, त्याच्यावरून बघा a-1 इक्वल्स टू -3 काय मिळेल तुम्हाला, हा इकडे मायनस इकडे येऊन प्लस, a इक्वल्स टू -3 + 1 काय मिळेल, a इज इक्वल्स टू -2 मिळाली. सेम आता इथे 0 म्हटलं आहे, याच्यावरून cची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला, ओके, 0 इक्वल्स टू 2c + 2, तर काय मिळेल, हा इकडे 2 प्लस इकडे जाऊन मायनस, म्हणजे -2 इक्वल्स टू 2c. आता इथे हा 2 मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड होणार, म्हणजे c इज इक्वल्स टू -2/2, 2 1 जा 2 1 जा, सो दिस इम्प्लाइज c इज इक्वल्स टू -1 मिळालं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय मिळालं आपल्याला, x y z a b बाकी राहिला. ठीक आहे, इथं झालं b-3, याच्यावरून पण याच्यावरून b मिळेल, इथं -21 -21 0 0, ही एंट्री इक्वल असेल, b-3 इज इक्वल्स टू 2b + 4, म्हणजे काय मिळेल, b-3 इक्वल्स टू 2b. ठीक आहे, b-3 इक्वल्स टू 2b + 4, तर ह्याच्यावरून काय मिळेल, बीच्या टर्म एका बाजूला घ्या, इकडे प्लस इकडे जाऊन मायनस, हा इकडे जाऊन -3 - 4 इक्वल्स टू 2b - b, सो दिस इम्प्लाइज -7 इक्वल्स टू b, दॅट इज b इज इक्वल्स टू -7. ठीक आहे, शेवटी थोडंसं इथे गणपती असल्यामुळे थोडंसं आवाज येतो आहे बाहेरचा, पण तुम्हाला समजलं असेल असे अपेक्षा. जर तुम्हाला हे समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सपोर्ट करा. थँक्यू.